तुम्ही गावातल्या कोणत्या पण गणपती मंदिरामध्ये जर गेले ना तर तुम्हाला तिथं एकच शिवलिंग बघायला मिळतं. पण तुम्ही पुण्यामधल्या प्रसिद्ध मंदिरामध्ये जर गेले ना तर तुम्हाला तिथं डायरेक्ट 2-2 शिवलिंग बघायला मिळतील. तुम्हाला माहिती आहे 4-5 दिवसापासून माझे पेपर चालू आहे पुण्याला, म्हणून मी पुण्याला आलेलो आहे. मग अचानक भयानक आपण कॉलेजच्या दिशेने निघालो आणि वेळ न घालता डायरेक्ट अचानक भयानक आपण कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये आले आले आपल्याला पेपर लिहिण्यासाठी इन्स्पिरेशन भेटलं. म्हणलं जर पेपर लिहिला नाही ना असेच कामं करावं लागेल. मग डायरेक्ट आहे ना अचानक भयानक रॉयल एंट्री आपण कॉलेजमध्ये टाकली. पेपर चालू व्हायला डायरेक्ट 5च मिनिटं राहिले होते म्हणून डायरेक्ट हॉलमध्ये गेलो आणि मग मस्तपैकी पेपर लिहून बाहेर आलो. म्हणलं चला आता जरा आहे ना शूटसाठी जाऊ एका ठिकाणी. मित्राला पेपरचं सामान बॅगेमध्ये टाकायच्या आत उचलला आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आपण डायरेक्ट मोरया गोस्वामी यांच्या मंदिरामध्ये. आणि इथं डायरेक्ट 5-5 गणपती बघायला भेटते आणि वातावरण तुम्ही बघू शकता मंदिरातलं एकदम भारी आहे. मग मस्तपैकी मंदिरामध्ये गेलो, दर्शन केलं आणि मंदिराचं शेजारून आहे ना एक नंबर नदी जाते बरं का. ती नदी बघितली आणि मग इथं तुम्ही ना 2-2 शिवलिंग बघू शकता. आणि इथलं आहे ना इथलं इंट्रोडक्चर इतकं भारी केलेलं होतं ना, तुम्ही बघितलं ना डायरेक्ट इथं हारून जाशान. इतक्या भारी स्टोरी इथं तुम्हाला दिसतील. मस्तपैकी सगळ्या स्टोरी बघितल्या, वाचल्या आणि मंदिर तुम्ही बघू शकता किती भारी दिसतंय. पुण्याला आल्यावर इथं नक्की भेट द्या. आणि बाकी तुम्हाला उन्हात आणा जेवढे भारी भारी ब्लॉग बघायचे असेल तर मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.